एसटी प्रमाणपत्र मिळावं यासाठी जे आहे ते आदिवासी कोळी समाज आक्रमक झालेला आहे। 10 दिवसापासून अमरावती विभागीय कार्यालय आयुक्त कार्यालयावर उपोषण सुरू होतं, परंतु दखल घेतली नाही, त्यामुळे महामोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो 5000पेक्षा अधिक जे आहे ते हजारोच्या संख्येने या ठिकाणी आदिवासी कोळी बांधव दाखल झालेले आहेत। एसटीचं प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची मागणी आहे। 5ही जिल्ह्यामधून आलेले आहेत, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या 5ही जिल्ह्यामधून जे आहे ते हर हर महादेवचा गजर करत आदिवासी कोळी बांधव आलेले। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। दादा काय सांगणार, काय मागणी? हजारोच्या संख्येने मोर्चा आला। आमची मागील 10 वर्षापासून ही मागणी आहे की आम्हाला एसटी सर्टिफिकेट हवं आहे। आमचे लाखो लोक एसटीसाठी लढत आहे, रात्रंदिवस संघर्ष करत आहेत, तरी आमची जे हक्काची लढाई आम्हाला भेटले पाहिजे ते त्याची आम्ही अमरावती उपोषण बसलेलो आहोत। आम्हाला आमचं सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे पाहिजे। 10 दिवस झाले कुठलीही दखल घेतली नाही असा आरोप। 10 दिवसापासून शासनाचा एकही माणूस आमच्यापाशी आलेला नाहीये। हे जे शासन आहे हे राहत काढण्यासाठी आहे। आमच्यापाशी एकही शासनाचा माणूस आलेला नाही। कृपया करून त्यांनी यावे, आमची मान्य करावी, हे त्यांना नम्र विनंती आहे। नाही तर आम्ही आमचं अमरभूषण हे असं चालू ठेवणार आहोत। 10 दिवसापासून उपोषण सुरू होते, तरुण देखील आपल्या सोबत आहे, काय सांगणार? सर, याच्यानंतर जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही गावोगावी रस्ता बंद करणार आहे, चक्काजाम आंदोलन करणार आहे। याच्यानंतर जे लढाई होणार आहे ते याच्याही पेक्षा जास्त लढाई होणार आहे। आम्ही आमच्या हक्काचं मागत आहे, तुमचं काही कोणाचं मागत नाही। जे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ते पाहिजे आम्हाला, जे आमच्या हक्काचं आहे त्यासाठी आम्ही लढाई चालू करू। ही लढाई आम्ही आज नाही, आमची 10 वर्षापासून लढाई चालू आहे। संविधानाने जे दिलं आहे ते आम्हाला हवं आहे। राज्यात अनेक मोर्चे निघत आहेत, अनेक समाज आक्रमक झालेले आरक्षणासाठी महादेव कोळी समाज देखील लागलो। काय मागणी आहे तुमच्या? आमची मागणी अशी आहे की 1990-91 साली आम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळत होते आणि त्याचा सरसकट लोकांनी फायदा सुद्धा घेतला आणि कालांतरानं हे कास्ट सर्टिफिकेट देणं बंद झालं आणि 1976 साली जे विस्तार क्षेत्र हे क्षेत्रबंधन उठलं, त्याच्यानंतर आमच्या समाजाला कास्ट सर्टिफिकेट मिळणं बंद आहे। एवढंच नाही तर आमच्या समाजाचे गावाच्या गावं आहेत, त्याचा निधी पण केंद्र सरकारमधून येतो, तो केंद्र सरकारला निधी वापरलाही जातो, परंतु जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळे ते त्याचा फायदा घेऊ शकत नाहीत। म्हणून आमची विनंती आहे की याच्यापुढे आम्हाला कोळी महादेव एसटीचं कास्ट सर्टिफिकेट मिळावं, पण नोंदी कोळी असताना सुद्धा 1950 पहिलेच्या सर्व सरकार हलगर्जीपणा करते कुठे? हलगर्जीपणा म्हणजे जाणून बुजून देत नाही। याच्या पहिले देत होतं पण नंतर देणं बंद केलं, जाणून बुजून आहे। आणि हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी हा एवढा मोठा मोर्चा इथे आलेला आहे। जर याची दखल घेतल्या गेली नाही तर हे आमरण अजून साखळी उपोषण सुरू राहील आणि याहीपेक्षा मोठा मोर्चा इथे विभागीय कार्यालयावर येणार, एवढं बोलतो आणि थांबतो। काय सांगणार, कुठनं आले तुम्ही? मोठा मोर्चा आहे, महिलांची संख्या आहे, छोटे मोठे बाळ पण आहेत। आम्ही दर्यापूरून आलेलो आहोत आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की मधुकर पिचडला ज्याप्रमाणे भेटते त्याच्या दाखल्यावर जे कोळी लिहिलं आहे, आमच्याही दाखल्यावर कोळी लिहिलं आहे, त्याची कोतवाल बुकाची नक्कर कोळी आहे, आमची कोतवाल बुकाची नक्कर कोळी आहे, त्याला भेटते, आम्हाला भेटत नाही। याचं कारण सरकारने द्यायला पाहिजे। जाणून बुजून राजकारण करतायत हे लोक आणि बाकीचे जे राष्ट्रवादीचे लोक आहेत यांनी सुरुवातीपासून जास्त विरोध केला आहे, त्याच्यामुळे आमचा प्रॉब्लेम जास्त चिघळलेला आहे। आपण बघू शकतो आरक्षणाच्या मागणीसाठी जो आहे तो महादेव कोळी समाज आक्रमक झालेला आहे। अमरावतीच्या विभागीय कार्यालयावर 10 दिवसापासून उपोषण सुरू होतं, परंतु दखल घेतली नाही, त्यामुळे हजारोच्या संख्येनं जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढलेला आहे। विशाल असा मोर्चा जो आहे तो अमरावतीमध्ये निघालेला आहे, त्यामुळे एसटीचं प्रमाणपत्र देण्याची मागणी जी आहे ती आदिवासी कोळी बांधवांनी केलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।